गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण टेन्सेस बघणार आहोत आणि टेन्सेसलाच मराठीमध्ये काळ असं म्हणतात. आणि 3 प्रकारचे टेन्सेस असतात किंवा 3 प्रकारचे काळ असतात. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे आत्ता, वर्तमान काळ मराठीत ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे आत्ता आपण काय करतो किंवा काय करत आहोत हे जेव्हा सांगितलं जातं ते ते प्रेझेंट टेन्समधून म्हणजे वर्तमान काळातून सांगितलं जातं. पास्ट म्हणजे जी गोष्ट झालेली आहे किंवा जी क्रिया घडून गेलेली आहे त्याला पास्ट टेन्स म्हणतात. आणि फ्युचर म्हणजे ह्याच्यानंतर भविष्यात आपण काय करणार आहोत तो भविष्यकाळ. आज आत्ता आपण बघणार आहोत प्रेझेंट टेन्स. आता टेन्स म्हणजे काय तर वेळ आणि ॲक्शन किंवा काम. आपण जे काम करतो ते कोणत्या वेळी करतो त्यानुसार आपले हे टेन्सेसचे प्रकार म्हणजे काळांचे प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. आता याच्यामध्ये हेल्पिंग वर्ड्स वापरायला लागतात. हेल्पिंग वर्ड्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदं असतात. तर त्याच्यामध्ये डू, डज, इज, एम, आर, हॅज, हॅव ही काही हेल्पिंग वर्ड्स असतात. आणि ज्यांना टेन्स ओळखायचा आहे, कुठला टेन्स आहे हे कळायचं असेल, ओळखण्यासाठी त्यांनी काय करायचं, ज्या वाक्यांमध्ये डू, डज, इज, एम, आर, हॅज, हॅव हे शब्द ही हेल्पिंग वर्ब दिसली की समजायचं तो प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ आहे. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया. त्यालाच म्हणतात मराठीमध्ये साधा वर्तमान काळ आणि इंग्लिशमध्ये सिम्पल प्रेझेंट किंवा प्रेझेंट इंडेफिनेट टेन्स. आता इंडेफिनेट म्हणजे काय तर त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे. म्हणजे काय तर आय प्ले, फॉर एक्झाम्पल आय प्ले म्हणजे मी खेळतो किंवा मी खेळते, पण याच्यामध्ये वेळ दिली नाही ना, किंवा मी कधी खेळणार, मी फ्युचरमध्ये भविष्यात खेळणार आहे का माझं खेळून झालं वगैरे काही नाही, म्हणून याला म्हणतात इंडेफिनेट. तर तुम्ही हा इंडेफिनेट टेन्स, ज्यांना इंग्लिश मीडियम आहे त्यांनी प्रेझेंट इंडेफिनेट लक्षात ठेवा, ज्यांना सिम्पल माहिती आहे त्यांनी सिम्पल लक्षात ठेवा. मराठीमध्ये साधा वर्तमान काळ. आता ह्या वर्तमान काळाचं स्ट्रक्चर कसं असतं तर सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्याच्यानंतर वर्बचं मूळ रूप म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप असतं, आणि ऑब्जेक्ट. काय वेळी सब्जेक्ट प्लस V1 प्लस ACS म्हणजे तृतीय पुरुष म्हणजे ही, शी, इट किंवा सिंग्युलर एकवचनी जेव्हा हे असतं सब्जेक्ट असतो म्हणजे कर्ता असतो, तेव्हा एस किंवा ES क्रियापदाला लावायला लागतं. आणि त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरतो आपण तर कधी वापरला जातो तर रुटीन म्हणजे आपलं रोज, मी रोज शाळेला जाते किंवा मी रोज पेपर वाचते किंवा ते रोज ते काम करतात, असं जे काही रुटीन असतं आपलं रोजची सवय असते त्याला आपण त्याच्यात तो प्रेझेंट टेन्समधून किंवा वर्तमान काळातून दाखवला जातो. किंवा काही शेड्यूल असेल, शेड्यूल म्हणजे आपलं रोज नियमित ते काम करतो, मी सकाळी व्यायाम करतो किंवा ते सकाळी रोज फिरायला जातात, ते सकाळी रोज चालत आम्ही सकाळी रोज शाळेत चालत जातो, अशा ज्या सवयी असतात. किंवा आपण 7 वाजता शाळेत जातो, 9 वाजता आम्ही डबा खातो किंवा सकाळी आम्ही व्यायाम करतो, संध्याकाळी मी क्लास जातो, ह्या ज्या सवयी असतात किंवा एक शेड्यूल ठरलेलं असतं की ह्यावेळी हे आम्ही हे करतो रोज डेली, तर तेव्हा तो वर्तमान काळाचा उपयोग होतो. काही एक्झाम्पल्स बघूया आपण. आय प्ले मी खेळते किंवा मी खेळतो. ह्याच्यात प्लेच्या जागी तुम्ही कुठलंही क्रियापद वापरा. आय रीड वापरा, आय गो वापरा, आय रन वापरा, आय कम मी येतो, आय जम्प मी उड्या मारतो, आय वॉच मी बघतो, कुठलंही क्रियापद वापरा. हा असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि ही जी वाक्य आहेत ही ॲफर्मेटिव्ह आपण बघतोय. ॲफर्मेटिव्ह मीन्स होकारार्थी. मी खेळतो, होकारार्थी. आता सिम्पल प्रेझेंट टेन्स किंवा साध्या वर्तमान काळामध्ये जेव्हा ते, तो, तात हे शेवटी जे असतात ना, ते, तो, किंवा ते खेळतात, मी खेळते किंवा मी खेळतो, तो खेळतो, ती खेळते, तुम्ही खेळता, हे ता, ते, तो, तात हे शब्द जेव्हा हे असतात ना तेव्हा ओळखायचं की हा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. त्यानंतर दे रीड डेली, ते रोज वाचतात, डेली म्हणजे रोज, ते वाचतात. ही गोज टू स्कूल, आता इथं मात्र आलं आपलं ES. हे का आलं तर तो एक वचन आहे, सिंग्युलर आहे, सिंग्युलर म्हणजे एक वचन आहे, तेव्हा गोला ES प्रत्यय लागतो. ही गोज टू स्कूल एव्हरी डे, तो रोज शाळेत जातो. यू रन व्हेरी फास्ट, तुम्ही जोरात पळता, रन
हे मूळ क्रियापद असतं, V1 असतं. हा असतो सिम्पल प्रेझेंट टेन्स. आता मघाशी जी आपण ही ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस बघितली, आता आपण जी बघतोय ॲफर्मेटिव्ह सेंटेन्सेस, त्याचा आपण आता इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक वाक्य सिम्पल प्रेझेंटमध्ये किंवा प्रेझेंट इंडिफिनिट टेन्स जो आपण बघतोय, साधा वर्तमानकाळ, त्याची प्रश्नार्थक वाक्य, ह्याला इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक म्हणतात. आता आय जेव्हा असतं तेव्हा डू येतं, तर वाक्य कसं होणार? डू यू प्ले किंवा डू आय प्ले, आणि इथे येणार क्वेश्चन मार्क. इंट्रोगेटिव्हला क्वेश्चन मार्क नेहमी द्यायचा, विसरायचं नाही. आय नंतर आय जर असेल तर डू येतं, लक्षात ठेवा. कधी कधी आपण आन्सर आपण जेव्हा आय प्ले येतं म्हणजे डू यू प्ले, येस ऑर नो उत्तर जेव्हा देतो, डू यू प्ले तुम्ही खेळता, येस. किंवा आपण असं पण म्हणू शकतो, डू आय प्ले मी खेळतो, असं पण म्हणू शकतो. तेव्हा येस नो जेव्हा उत्तर असतं तेव्हा हे हेल्पिंग वर्ब फक्त येतं, म्हणजे ही सहाय्यकारी क्रियापदे. आता दे रीड आहे, दे रीड डेली, ते दररोज वाचतात. दे जेव्हा असतं तेव्हा पण येतं डू, डू दे रीड डेली. आलं लक्षात? हे डू डू, आयला डू येतं, देला डू येतं, वी असेल तरी डू येतं. त्यानंतर ही आहे, हे सिंग्युलर आहे, एक वचन आहे. सिंग्युलर म्हणजे एक वचन. अशा वेळी काय तर ह्याला ही शीट लागतं, ह्याला गोज लागले, एस किंवा एस लागतं. आता इथं कसं वाक्य होतं, तर सिंग्युलर आहे तर डज येतं. लक्षात घ्या, इथं आयला, वीला, यूला, देला सगळ्याला डू येतं. मात्र सिंग्युलर एक वचन असेल, मदर, फादर, टीचर, डॉक्टर, इंजिनियर, कोणी आपण म्हणून मित्रांची नावं, मैत्रिणी, मुलांची नावं, मुलींची नावं, कुणाचं तुम्ही नाव घेतलं असेल किंवा ही शी तो ती म्हणत असाल तर तेव्हा एक सिंग्युलर असतं, ते एक वचन असतं, तेव्हा डज येतं. आता डज आणि इथं काय येणार, ही किंवा शी काय असेल ते, गो टू स्कूल एव्हरी डे क्वेश्चन मार्क. डज ही गो टू स्कूल एव्हरी डे. आता इथे यू आहे, यूला काय येतं, डू, यू रन व्हेरी फास्ट, तर डू यू रन, आणि पुढचं काय असेल ते क्वेश्चन मार्क. त्यामुळं इंट्रोगेटिव्ह करताना लक्षात घ्या, आय, दे, वी, यू किंवा अनेक वचन, आयला येतच पण अनेक वचन जेव्हा जेव्हा असेल तेव्हा तेव्हा डू वापरायचं, आणि सिंग्युलर एक वचन असेल तेव्हा डज वापरायचं. आता आपण ह्याच वाक्यांची निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य कशी होतात ते बघूया. आता आय प्ले, मग असे आपण बघितलं की डू यू प्ले किंवा डू आय प्ले. निगेटिव्ह करताना आपण आय डू नॉट प्ले. देला आपण मग असे बघितलं डू लागतं, दे डू नॉट रीड, म्हणजे आय डू नॉट प्ले म्हणजे मी खेळत नाही, दे डू नॉट रीड ते वाचत नाहीत. आता इथं ही आहे, हीला आपण बघा एस किंवा येस लागलं होतं गोला, आणि डजनं प्रश्न आपण तयार केला होता, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स 15 प्रश्नार्थक वाक्य. निगेटिव्हला काय येणार, ही डज नॉट गो टू स्कूल, आणि यूला येतं डू नॉट, यू डू नॉट रन फास्ट, म्हणजे तू जोरात पळत नाहीस. इथं काय आलं, ही डज नॉट गो टू स्कूल, तो शाळेत जात नाही. आता आपण बघूया इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थक वाक्ये. आता बघा इथं डू दे नॉट रीड डेली, प्रश्न कसा तयार करायचा असतो, नकारार्थी प्रश्न, तर दे आहे, दे असलं की डू लिहायचं आधी, डू लिहायचं, नॉट आहे ते दे नंतर लिहायचं, डू दे नॉट आणि मूळ क्रियापद. डू दे नॉट रीड डेली म्हणजे ते रोज वाचत नाहीत, ते रोज वाचत नाहीत का. आता इथं बघा पाऊस पडत नाही का, पावसाला आपण काय म्हणतो, इट. पाऊस पडणे म्हणजे रेन, क्रियापद आहे रेन. आता कसं लिहायचं वाक्य, डज इट नॉट रेन, आणि पाऊस पडत असेल तर पाऊस पडतो, इट रेन्स. हा पाऊस पडत नाही का, डज इट नॉट रेन. आलं लक्षात.
त्यानंतर शी डज नॉट अंडरस्टँड इंग्लिश. साधं वाक्य केलं आपण तर शी अंडरस्टँड्स इंग्लिश. ॲफर्मेटिव्ह केलं तर. निगेटिव्ह केलं तर शी डज नॉट अंडरस्टँड इंग्लिश. आणि इंट्रॉगेटिव्ह केलं तर डज शी अंडरस्टँड इंग्लिश. आणि इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह केलं तर डज शी नॉट अंडरस्टँड इंग्लिश. लक्षात आलं. कर्त्यानंतर म्हणजे सब्जेक्ट नंतर नॉट लिहायचं आणि डू डज ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे ते आधी घालायचं. म्हणजे क्वेश्चन तयार होतं ना, डू डज ह्यानं तयार होतो. त्यानंतर सब्जेक्ट येतं, त्यानंतर नॉट येतं आणि क्वेश्चन मार्क लिहायला विसरायचं नाही. आता बघूया आपण डबल इंट्रॉगेटिव्ह. डबल इंट्रॉगेटिव्ह. आता डबल इंट्रॉगेटिव्ह मध्ये काय आहे? डबल इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय येणार तर WH फॅमिली. WH फॅमिली म्हणजे व्हाय, व्हेन, व्हेअर, व्हॉट, व्हाय, विच हे जे डब्ल्यूने सुरुवात होतं ना त्याला WH फॅमिली म्हणतात. आता हे वाक्य काय आहे? तुम्ही काय खाता. इथं तुम्ही खाता असं विचारलं तर काय होईल? डू यू ईट. आता इथं तुम्ही काय न प्रश्न विचारलाय. अशा वेळी WH फॅमिली आधी, फॅमिलीतला मेंबर आधी, कायला आपण काय म्हणतो? व्हॉट. व्हॉट. आता तुम्हीला काय येतं? डू. त्यामुळे व्हॉट डू यू ईट. ईटला खात्याला खाणेला काय म्हणतात? ईट. आता WH फॅमिलीतला आधी घ्यायचं. कायला व्हॉट म्हणतात? व्हॉट. आणि मग असे पण बघितलं यूला डू लागतं. व्हॉट डू यू ईट. आता इथं बघा ती आहे सिंग्युलर आहे, ती म्हणजे शी. आयला येणार शी, काम करणार येणार वर्क. आता काय येणार? आपण मग अशी बघितलंय की सिंग्युलर असेल तर काय येतं? डज. आता कशी म्हणजे हाऊ. हाऊ डज शी वर्क. कशी म्हणजे हाऊ. शी आहे, तृतीय पुरुष एक वचन आहे, सिंग्युलर आहे म्हणून डज आणि शी वर्क. कळलं? प्रॅक्टिस करा. पुन्हा पुन्हा नवीन तुम्ही क्रियापदं वापरून सगळ्या तऱ्हेची वाक्य करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.